पोलिसांचा तपास आणि आर्थिक व्यवहार ओपन सांगितलं की, आणि हे उघड सत्य आहे. लोक दबक्या आवाजाने बोलतात, मी मीडिया समोर बोललोय. आणि पोलिसांचा जो तपास दिसा लागलाय तो वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. त्याच्या घराची बदनामी करायला लागलेली आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा एक हवालदार बीट अंमलदार देवकर नावाचा रोज सकाळी त्या मठामध्ये दर्शनाला जातोय. दुसरी गोष्ट, त्याचा तपास करताना EPI जोग गेले असता तो देवकर म्हणतोय बुट काढा, पाय धुवा आणि मग आतमध्ये जावा. 15 जुलै 2025 या तारखेला आरण या गावातील कार्तिक खंडागळे या 10 वर्षीय शाळकरी मुलाचा निर्घृणपणे हत्या झाली आणि त्या हत्येच्या निषेधात अनेक या ठिकाणी मोर्चे आंदोलने झाले आणि आज या ठिकाणी आरणमध्ये सोलापूर पुणे या महामार्गावरती जो चक्काजाम आंदोलन झालं होतं, ते चक्काजाम आंदोलन ज्या म्हणजे सामाजिक संघटनेने केलं होतं त्याच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सर, आजच्या या आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही? आजचं जो आरणचं जे आंदोलन आहे, 15 तारखेला कार्तिक खंडागळे गायब झाला. खरं तर आम्ही गेल्या 3 महिन्यापूर्वी इथल्या महाराजा अघोरी महाराजाच्या विरोधात एक निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कदाचित आरणमध्ये नरबळी होण्याची दाट शक्यता आहे म्हणून. पण पोलिसांनी ऐकलं नाही आणि त्याचा प्रताप आहे 19ला त्या कार्तिक बाळाचं मृतदेह दिसला. आणि पोलिसांचा जो तपास दिसा लागलाय तो वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. त्याच्या घराची बदनामी करायला लागलेली आहे. आम्ही 3 गोष्टीवर ठाम आहोत. पहिली गोष्ट म्हणजे हा तपास CID कडे वर्ग केला पाहिजे. दुसरं आहे, त्या कार्तिकच्या आईवडिलांना शासनातर्फे 50 लाखाचं भरपाई मिळाली पाहिजे. आणि तिसरी, ज्या घरासाठी कारण नसताना गोष्ट बोलतात तर त्याच्या घरच्यांना घर बांधून दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. एक थोडक्यात गोष्ट सांगतो, पोलिसांचा तपास कसा भरकटलाय. आम्ही SP साहेबांना भेटायला गेलो होतो. SP साहेबांना भेटायला गेल्यावर SP साहेब सांगितले की कार्तिकचं पोस्टमार्टम फॉरेन्सिक झालंय म्हणून. आम्ही ज्या दिवशी त्याचं पोस्टमार्टम होतं त्या दिवशी सिव्हिलला होतो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर म्हणले फॉरेन्सिक पोस्टमार्टम करता येणार नाही, कारण कस्टोडियन डेथलाच इन कॅमेरा अथवा फॉरेन्सिक पोस्टमार्टम करता येतो. अथवा कोर्टानं विशेष आम्हाला सांगितलं की ह्या बॉडीचं फॉरेन्सिक पोस्टमार्टम करा तरच करता येतं, नाहीतर सगळ्यांचे पोस्टमार्टम जनरल होतात. मी डॉक्टरला पोस्टमार्टम केल्यानंतरही विचारलो की तुम्ही का पोस्टमार्टम केलात, तर ते म्हणले की आम्ही त्याचा व्हिसेरा राखून ठेवलेला आहे आणि त्याचे DNA राखून ठेवलेला आहे. आणि आम्हाला SP साहेब सांगतात, सोलापूर जिल्ह्याचे SP सांगतात की त्याच्या फॉरेन्सिक पोस्टमार्टम झालंय. म्हणजे हा कुठेतरी आमची दिशाभूल करणारा विषय असा दिसतोय. आणि दुसरी गोष्ट, ह्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा एक हवालदार बीट अंमलदार देवकर नावाचा रोज सकाळी त्या मठामध्ये दर्शनाला जातोय. दुसरी गोष्ट, त्याचा तपास करताना EPI जोग गेले असता तो देवकर म्हणतोय बुट काढा, पाय धुवा आणि मग आतमध्ये जावा. एवढ्या सोयी करून देतोय. याच्या पाठीमागं नेमकं काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला दिसतोय असं आम्हाला ठाम मत आहे. एवढंच नाही तर या पंचक्रोशीमध्ये बोललं जातंय की या मठाचा हप्ता पोलीस स्टेशनला जात होता असं बोललं जातंय. मग हा जो संपूर्ण आम्ही प्रकार बघितलो तर हा पोलिसांवरचा विश्वास दिसत नाहीये, अविश्वास आहे. म्हणून आमची मागणी आहे की ह्याला CID कडे वर्ग झाला पाहिजे. CID कडे वर्ग झाल्याशिवाय कार्तिक खंडागळेला न्याय मिळेल असं वाटत नाही. एक गोष्ट सांगतो, गेल्या 4 वर्षापूर्वी मंगळवाड्याच्या माचनूरमध्ये शिवशरण नावाच्या लहान मुलाचा असाच बळी गेला. त्याच्याच घरच्यांना अटक करण्यात आलं, त्याच्याच घरच्यावर अनैतिक संबंधाचा ठपका ठेवण्यात आला आणि आज त्या प्रकरणामध्ये सगळेजण बाहेर आहेत.
निवांत आहेत. मारणारा मरून गेला आणि त्या मरणाऱ्या माणसाला न्याय, काय मुलाला न्याय मिळाला नाही. आणि नेमकं हे प्रकरण कार्तिकचं सुद्धा असंच दबलं जातंय, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आम्हाला वाटतंय. म्हणून आमचं ठाम मागणी आहे आणि आमचं मत आहे की पोलीस हे प्रकरण भरकटावं लागलेले आहेत. म्हणून आमचं ठाम मागणी आहे की हे प्रकरण CID कडे गेलं पाहिजे आणि त्या कार्तिकला न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर धन्य ते आरणं, रत्नाची खाणं म्हणायच्या ऐवजी आरण हे खुनाचं कारस्थान करणारं गाव आहे का काय? एका महाराजाचा सोडून दुसऱ्या महाराजाचं चुकीचं नाव येईल. तर आमचं सरकारला म्हणणं आहे, पोलीस खात्याला म्हणणं आहे की हे प्रकरण CID कडे लवकरात लवकर वर्ग करावा. आता तुम्ही जे सांगितलं की ह्याच्या अगोदरचं जे प्रकरण होतं ते पण दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि हे पण दाबण्याचा प्रयत्न करतात, तर ह्याच्या मागे कोण असू शकतं? म्हणजे अशी कोणती शक्ती आहे का? सरळ सांगितलंय की पोलिसांचा तपास आणि आर्थिक व्यवहार ओपन सांगितलं की, आणि हे उघड सत्य आहे. लोक दबक्या आवाजाने बोलतात, मी मीडिया समोर बोललोय. मग तुम्हाला जे फॉरेन्सिकचे रिपोर्ट त्यांनी दाखवले, सांगितलं फोरेन्सिक PM झालं नाही, फोरेन्सिकचा रिपोर्ट कसं दाखवतात? आणि दुसरी गोष्ट, अनेक खाचखळगे आहेत. मी पण फार्मासिस्ट आहे, मला काय जास्त माहित नाही, पण किमान मेडिकलचं थोडकं तर माहित आहे, ज्ञान आहे. म्हणजे त्यानुसार खरं सांगतो, काय गोष्टी बोलायच्या आहेत कॅमेरा पुढं, नाहीतर खरंच बोललो असतो. मी SP ना बोललोय, तुम्ही कसं काय PM काय करताना काय केलं ते. डिकम्पोज बॉडी झाली आहे आणि ते सांगतात, बोलू नये ते विषय, तो कायदेशीर गोष्ट आहे. काय कार्तिकला न्याय मिळेल का? पण परंतु आताचे ह्या सगळे प्रकरण भरकवण्याचा प्रयत्न चालू आहे, याच्यामधून असं वाटतंय का कार्तिकला खरंच न्याय मिळेल? हे प्रकरण भरकटण्याचा प्रयत्न आम्हाला दिसून आला, म्हणून तर सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्ष आणि संघटना, बहुजन पक्ष आणि संघटना या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. आणि त्या कार्तिकला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीशी खंबीरपणाने राहतील. मग त्याची न्यायालयीन लढाई असेल किंवा प्रशासनाच्या विरोधातली लढाई असेल, जोपर्यंत कार्तिकला न्याय मिळत नाही आणि त्याची जी खुनी आहेत ते सापडत नाहीत आणि त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत ह्या सर्व संघटना त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणाने राहतील. पुढची दिशा काय असेल आता तुमची? आता हे आम्ही 1-2-3 दिवस वाट बघणार काय होते. आजच्या ह्या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं जे काय प्रोसेस होईल का नाही, काय कारवाई होईल का नाही, CID कडे वर्ग होते का नाही बघून 2-3 दिवसात पुन्हा आम्ही सर्व संघटना एकत्रित बसू, पुन्हा चर्चा करू आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. याच्यापेक्षा उग्र यापुढचं आंदोलन असेल. आता पोलीस प्रशासन म्हणतात की पहिल्यांदा जो संदेश सापडलेला होता त्याच्यानंतर अजून 2 आरोपी सापडलेले आहेत, त्यांच्या घरामधीलच प्रकरण किंवा घरच्यांनीच तो ही केलेला आहे, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता पोलीस प्रशासनाचं सांगाल तर 19 तारखेला ज्यावेळेस कार्तिकचा मृतदेह सापडला त्याच्यानंतर साधारण 19 तारखेपासून 22 तारखेपर्यंत पोलीस प्रशासनाची 2 स्टेटमेंट या ठिकाणी आलेली आहेत आणि दोन्ही स्टेटमेंट ती वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळं इथल्या ज्या काही संघटना आहेत, गारणगावचे काही नागरिक आहेत, यांचा एक संभ्रम निर्माण झाला की हे काहीतरी प्रकरण वेगळ्या दिशेनं भरकटण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे ही आक्रमक भूमिका या सर्वांनी घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये याला न्याय मिळेपर्यंत आम्ही खंबीरपणे पाठीशी उभं राहू. आता जे साहेबांनी सांगितलं की ते मठांचा PI पर्यंत हप्ता आहे, म्हणजे हा मठ किती साली स्थापन झाला आणि मठाचं म्हणजे येण्याचं इथं कारण काय? हा जो आगोरी आहे, हा आगोरी म्हणजे राहुल शिंदे आहे. आणि हा गावातून 1-2 ते 3 वर्षापूर्वी चोरी करून पळून गेलेला पोरगा आहे. आणि जो तो गावाकडे आला तो आगोरी म्हणून आला आणि 2 वर्षापूर्वी हा मठ तिथं अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत गावाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतंय का? गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही, हा बहानामती करण्याचा प्रकार आहे. गाव बदनाम होण्याचा विषय नाही याच्यामध्ये. हा जो आगोरी आहे हा मशानभूमीतल्या कवट्या वगैरे घेऊन जाणं किंवा मशानभूमीमध्ये पूजा विधी वगैरे करणं हा याचा प्रकार आहे याच्यामध्ये. आता सध्याला तो मठ चालू आहे का? प्रशासनाने त्याच्यावरती काय कारवाई केली? 2 दिवसापूर्वी ह्याच्यावरती जादूटोणा अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि तो आगोरी मठ बंद आहे हे माहित नाही. आजचा जो प्रकार झालेला आहे कार्तिकचा, तो 100% नरबळीच आहे आणि सर्व नागरिकांना माहित आहे की हा कोणी केलाय, आगोरी बाबांनीच केलाय आणि त्याच्याशिवाय असं कृत्य दुसरं कोण करू शकत नाही. आणि ह्यात जर त्याच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर आणखीन दुसरा कोणाचा तरी नरबळी ह्यातनं जाऊ शकतो. आता जो महाराज आहे
तो महाराज प्रॉपरली तुमच्या गावचाच होता. त्याचा म्हणजे इतिहास काय आहे? इतिहास म्हणजे पहिला तो जेसीबी ड्रायव्हर होता. ज्याच्या मशीनवर तो ड्रायव्हर होता त्याची मशीन चोरली त्यानं. चोरल्यावर त्याच्या आई वडिलांनी माफी मागितल्यानंतर त्याला सोडून दिलं आणि तो इथून जो गेला तो परत आगोरी होऊनच माघारी आला. आता तो जो मठ आहे तो टोटल किती क्षेत्र आहे किंवा तो कसा रजिस्टर झाला किंवा त्याची जमीन कोणाची आहे? स्वतःची जमीन आहे. रजिस्टर कसा झाला तर ते आगोरी कशा प्रकारे रजिस्टर करू शकतो. त्याचा प्रशासनावरती वचक आहे का त्या बाबाची? आर्थिक वचक आहे. आर्थिक वचक आहे म्हणजे पाठबळ आहे त्यांचं त्यांना म्हणायचं. नक्कीच.